नमस्कार, मी पूनम पांडे कालसर्पे या किनवली बारकस या ग्रामपंचायतला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मागील 3 वर्षापासून कार्यरत आहे। दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाची सुरुवात झाली असता आम्ही 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या अभियानाची प्रचार आणि प्रसिद्धी करून या अभियानामध्ये जे 7 घटक दिलेले आहेत त्या 7 घटकावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसिद्धी करून काम करणे सुरू केलेले आहे। यातील प्रत्येक घटकाबद्दल जी कार्यवाही करायची आहे ती 100% या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्यामध्ये डिजिटल सुशासनयुक्त पंचायत यामध्ये आम्ही संपूर्ण मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की माझी ग्रामपंचायत ही 100% डिजिटल असून यामध्ये कर वसुलीपासून डिजिटल प्लॅटफॉर्म वरती फेसबुक, त्यानंतर वेबसाईट, त्यानंतर फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, यूट्यूब पेज या माध्यमातून प्रत्येक बाबीची माहिती, हे अभियानच नव्हे तर संपूर्ण बाबींची माहिती या ठिकाणी आम्ही देत असतो आणि लोकांचा फीडबॅक सुद्धा घेत असतो। त्यानंतर ग्रामसभा आमच्या कुठल्याही तरतूद नाही, ग्रामसभेसोबतच आमची महिला सभा, वार्ड सभा, वंचित घटकांची सभा ही नियमित आम्ही घेत असतो आणि त्याचे चित्रीकरण वगैरे या ठिकाणी आम्ही करत असतो। ग्रामपंचायतला जे अर्ज वगैरे आहेत लोकसेवा हक्क अध्यादेशाच्या अनुसार सर्व अर्ज निकाली काढण्यात येतात, वेळेच्या वेळी कुठल्याही तक्रारी शिल्लक राहत नाही। त्याचप्रमाणे सर्व दप्तर सुद्धा आम्ही अद्ययावत केलेले आहेत। 33 नमुने सर्वतः मुख्यतः ते संपूर्ण नमुने आम्ही वेळच्या वेळी पूर्ण करीत असतो। त्याचप्रमाणे जेही डिजिटल ऍप आहे, मग मेरी पंचायत असो, पंचायत निर्णय असो, ग्राम संवाद ऍप असो, हे सगळे ऍप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ऍप हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नागरिकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यांना त्यामधून सुद्धा ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या उपक्रमांची आम्ही माहिती देत असतो। आणि ते सर्व आम्ही कोड जे आहे QR कोड सुद्धा दर्शनीय स्थळी लावलेले आहे। त्याचप्रमाणे ग्रामसभेची माहिती सुद्धा ही वेळच्या वेळी दवंडी असो किंवा डिजिटल माध्यमातून लोकांना आम्ही करत असतो। आयुष्यमान भारत कार्डच्या बाबतीत आणि इतरही समाधान शिबिरांच्या माध्यमातून किंवा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दर बुधवारी आमच्याकडे श्रमदान होत असते। श्रमदानातून आम्ही गावाची स्वच्छता असो, वनराई बंधारे असो, त्याचप्रमाणे जेही छोटी मोठी उपक्रम आहेत ते आम्ही राबवत असतो। त्याचप्रमाणे आयुष्यमान भारतचे कॅम्प असो किंवा एका ग्रामपंचायतच्या छताखाली सर्व दाखले लोकांना मिळतील आणि विद्यार्थ्यांची किंवा वयोवृद्ध लोकांची किंवा महिलांची कुठलीही आबाळ होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोय पुरवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि वेळोवेळी ते सगळं आम्ही पार पाडत असतो। लोकवर्गणीच्या माध्यमातून सुद्धा जो पैसा आमचा जमा होत आहे त्यातून आम्ही वनराई बंधारे, स्वच्छता अभियान आणि इतर उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गरजेनुसार त्याचा आम्ही वेळोवेळी वापर करत आहोत। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचं जे कराचं जे विभाग आहे किंवा कराचं जे आहे ते आम्ही 100% डिजिटल केलेलं असून प्रत्येक घरी डिजिटल पाट्या लागलेल्या आहेत। त्या पाट्या स्कॅन केल्या असताना त्यावरती तुम्हाला नमुना 8, नमुना 9 संपूर्ण कराची माहिती, त्याचप्रमाणे घराचा फोटो आणि तेच नव्हे तर त्या लाभार्थ्याचा किंवा त्या घर मालकाचा आधार कार्ड नंबर व त्याची वैयक्तिक माहिती सुद्धा ज्यांनी दिलेली आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहे। त्याच्या पत्नीचं नाव सुद्धा समाविष्ट आहे, म्हणजे त्या व्यक्तीला घर बसल्या ती संपूर्ण माहिती पाहता येईल आणि त्याचप्रमाणे घरूनच तो कर सुद्धा भरू शकेल ही सुविधा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यानंतर जलसमृद्ध आणि स्वच्छ हरित गाव अंतर्गत आम्ही गावामध्ये 3000 झाडांची लागवड केलेली आहे व 1000 झाडे एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या अंतर्गत आम्ही शालेय आणि अंगणवाडीच्या आणि त्याचप्रमाणे गावकऱ्यांना सुद्धा वाटप केलेली आहे। गावामध्ये पाण्याचे स्रोत बळकटीकरणासाठी सुद्धा आमचा नेहमी प्रयत्न चालू असतो। कुठलेही वॉटर बिल, पाणी पुरवठ्याचे किंवा इतरही आमचे थकीत नाही, आम्ही ते वेळच्या वेळी भरण्याचा प्रयत्न करतो। गावामध्ये 2704 कुटुंबांना नळाद्वारे मुबलक पाणी पुरवठा आणि स्वच्छ पाणी आणि चांगल्या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी आम्ही पुरवठा करत आहोत। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही 15 ऑगस्ट 2025 च्या ग्रामसभेमध्ये
विषय क्रमांक 6 अन्वये प्लास्टिक बंदी लागू केलेली असून गावामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीचं प्लास्टिक वापरण्यासाठी निर्बंध केलेला आहे. वेळोवेळी ज्यांच्याकडे जर ते आढळलं तर आम्ही त्यांना कारवाई पण करतो, दंड पण आकारतो आणि त्याबद्दलची कारवाई आमची वेळोवेळी चालू असते. त्याच्यामुळे प्लास्टिक बंदी झालेली आहे. त्याचप्रमाणे आमचं गाव हे माझी वसुंधरा अभियानाच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर असून त्या अभियानाच्या अंतर्गत आम्ही मूर्ती विसर्जनासाठी आणि याच्यासाठी कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत, कृत्रिम टाकी तयार केलेली आहे, जेणेकरून नदी आणि पाणी पुरवठ्याचे साधनं हे दूषित होऊ नये आणि निर्माण सुद्धा वेगळे करून त्याचाही आम्ही आमच्या पाण्याच्या स्त्रोतांचं या ठिकाणी रक्षण करत आलेलो आहे. गावामध्ये ज्या शासकीय इमारती आहेत त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम आम्ही केलेलं आहे. काही ठिकाणी ते प्रलंबित आहे, ते सुद्धा लवकरच आम्ही ते पूर्ण करणार आहोत. 3 बंधाऱ्यांचं बांधकाम आम्ही या अलीकडच्या काळामध्ये केलेलं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं हवेचं प्रदूषण रोखता यावं यासाठी मी वेळोवेळी तपासणी सुद्धा करून त्या बाबतीत सुद्धा काळजी घेत असतो. त्याचप्रमाणे गावामध्ये सांडपाण्यासाठी शोषखड्ड्याचं निर्माण झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नाल्यांचं बांधकाम वगैरे या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे कचरा आणि नाल्याची पाण्याची विल्हेवाट आम्ही वेळोवेळी करत असतो. घनकचरा संकलनासाठी आमच्याकडे 2 गाड्या आहेत आणि जो कचरा वगैरे जमा होतो त्याची सुद्धा आम्ही विल्हेवाट आमच्याकडे कचरा संकलन केंद्र आहे या माध्यमातून आम्ही करत असतो. खेळाचं मैदान या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निधी अंतर्गत आम्ही लोकसहभागातून तयार केलेलं आहे आणि त्यावरती राष्ट्रीय स्तरावरती आमचे येथील विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी खेळायला गेलेले आहे आणि त्यांनी प्रावीण्य मिळून गावाचं नाव सुद्धा हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे बचत गटाचं फार मोठं काम या गावामध्ये आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटातील महिला अग्रेसर असून त्यांनी छोटे मोठे उद्योग उभारून आपल्या स्वावलंबनाकडे पाऊल टाकलेलं आहे आणि वेळोवेळी त्याचं बचत गटातून सुद्धा गावातील अनेक चांगल्या गोष्टीसाठी त्यांचा मला सहभाग होत असतो आणि आमच्या संपूर्ण सहकार्याने सुद्धा त्याचा सहभाग मिळत असतो. त्याचप्रमाणे ज्या शाळकरी मुली आहे आणि गावातील ज्या मुली आहे यांना संरक्षणासाठी म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण सुद्धा आम्ही दिलेलं आहे आणि जेणेकरून त्यांनी आपलं स्वतःचं संरक्षण करावं. गावामध्ये शाळा बचत गट आणि याच्यामध्ये युवकांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणाने सहभाग आहे. ते सुद्धा रक्तदान शिबिर आणि मंडळाच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी आणि इतर उपक्रमाचं काम करत असतात आणि माझी वसुंधरामध्ये सुद्धा त्यांचा अतिशय चांगला सहभाग या ठिकाणी आम्हाला मिळून येत असतो. त्याचप्रमाणे गावामध्ये सर्व योजनांची भरपूर बांधकामे आमची होत असतात. काही कामांची प्रस्तावित सुद्धा आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतच्या सभांमधनं आणि ग्रामसभांमधनं ती कामे आम्ही निवडत असतो आणि सर्व घटकांना समान न्याय मिळावा त्यासाठी आम्ही सर्वच योजना या ठिकाणी राबवत आहोत आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने त्या योजनांचा सगळ्यांना लाभ मिळत आहे. घरकुलाची योजना असो, शहरी असो की ग्रामीण असो, या सुद्धा अतिशय पारदर्शक प्रमाणे आम्ही ते अर्जाचं म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच ते अर्ज आम्ही भरून घेत असतो आणि जेही कोणी आमच्याकडे येत असतात त्यांचं समाधान व्हावं आणि जाताना त्या व्यक्तीला कुठली अडचण भासू नये, त्यांचं समाधान झालं पाहिजे याकडे आमचा जास्तीत जास्त कल असतो. कुणाच्याही कुठल्याही तक्रारी आमच्याकडे येत नाही. त्यानंतर लखपती दिदीचं सुद्धा फार या ठिकाणी मोठं काम झालेलं आहे. जवळपास 100च्या वर महिला 102 महिलांनी लखपती दिदी अंतर्गत लाभ उचललेला आहे आणि त्यांनी यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. सुशिक्षित उमेदवारांना महिलांना या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण सुद्धा दिले जात असते आणि त्यांना स्वावलंबन वाढवावं यासाठी प्रवृत्त केले जाते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही छोटे मोठे उपक्रम घेऊन आणि शिबिरांच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचं काम या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण देत असतो. त्यातून बऱ्याच महिलांनी घरगुती टेलरिंग व्यवसाय, शेवया उत्पादन, आटा चक्की, कांडप मशीन, घरगुती किराण्याचं दुकान असो, इतर लघु उद्योग असो, या ठिकाणी त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने ते आपलं स्वावलंबनाने जीवन जगत आहे. अतिशय महत्वाचा भाग म्हणजे अॅनिमिया मुक्त गाव करणे. तर त्यामध्ये जसं मी आधी पण सांगितलं की अंगणवाडी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आशा वर्करच्या माध्यमातून प्रत्येक बुधवारला आमचे किरण घेत असतो आणि गरोदर महिला, स्त्रिया, त्यानंतर किशोरवयीन मुली आणि बालके यांना या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित तपासणी होते आणि प्रत्येक
तपासणी अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्व तऱ्हेच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ॲनिमिया साठी ॲनिमिया मुक्त गाव व्हावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्ही या ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो. वेळोवेळी अनेक आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो. कधी ग्रामपंचायतच्या आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने होतात, तर कधी इथे बाजूलाच मुळक कॉलेज आहे आणि शालेय वेगळे हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी ही शिबिर आयोजित होतात. त्यामध्ये मग वयोवृद्धांना डोळ्यांचं शिबिर असो, त्यानंतर आजारांच्या तपासण्या असो किंवा इतरही सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध होतात आणि अतिशय समाधानाने लोक या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत. गावामध्ये वेळी अवेळी जर कुणाला काही अडचण निर्माण झाली आरोग्यविषयक, तर अशा वेळेला आम्ही 24 तास त्यांना ॲम्ब्युलन्सची सेवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे आणि इतरही या सर्व ठिकाणी हे आहे. निराधाराचं सुद्धा अतिशय चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. पुढील काळात अनेक उपक्रम आम्ही असेच राबवणार आहोत. बस एवढंच माझं. धन्यवाद.